गजा भाऊ, खूप वायदे केले तो तुम्ही. पैके आज देतो, उद्या देतो, परवा देतो. माझे पैके टाका नाहीतर काय. धमक्या कोणाला देताय? हा सगळा काय तमाशा सुरू आहे इथे? या गजा भाऊंना सांगा ना मनोरमा बाई, माझे पैके आज देतो, उद्या देतो असे वायद्यावर वायदे करतात मला. दुप्पट करून देतो म्हणून माझ्याकडून पैके घेतले. दुप्पट तर सोडाच, पण मूळ रक्कम देखील देत नाही ते तुमचं तुम्ही बघा. तुमच्या व्यवहारात मला रस नाही आणि माझ्या दारात येऊन असे तमाशे केलेत ना, तुमचा कायमचा बंदोबस्त करेन मी. भाऊजींना बाहेर भेटा, एकमेकांचे गळे धरा, काय वाटेल ते करा, पण माझ्या दारात परत पाऊल ठेवलत ना तर मी खपून घेणार नाही. निघा. गजा भाऊ, बाहेर फक्त दिसाच, हिशोब चुकता करेल. चला रे. भाऊजी, कान उघडे ठेवून ऐका. याआधी अनेक वेळा मी तुम्हाला संधी दिली, बऱ्याच वेळेला मी तुम्हाला वाचवलं, समज दिली, पण तुम्ही जुगार खेळणं काही थांबवलं नाही. आणि आता प्रकरण गळ्याशी आलं तर त्यात एका छदाम मदतीची अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका. आणि ही असली माणसं माझ्या दारात जर परत आली ना तर बघा मी काय करते ते. आणि तुमचे बाहेरचे उद्योग उंबरट्या बाहेर ठेवायचे. खरंच आणले तर तुम्हाला सुद्धा उंबरट्या बाहेर काढी, लक्षात ठेवा. बाबाजी महाराज, घ्या शिरा घ्या, सासूबाईंनी पाठवलाय. शिरा बिरा न गाय आम्हाला. तुला जे काही गवसलंय ना ते पाहिजे मला. जास्त हुशारी करायची नाही. तुला काय वाटलं आम्हाला ठाव नाही? ठाव नाही आम्हाला. तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो का कुठून आलाय हे समज माहिती आम्हाला. काय गावलंय ग तुला? बोल, काय गावलंय? ते बाडातले कागद ते गावलेत ना? हा, गावलेत ना ते. मग ते मला आणून द्यायचे, माझ्या ताब्यात द्यायचे, कळलं? देईन, मिळाले की देईन, पण प्रामाणिकपणे सांगते हो, मला अजून ते कागद नाही मिळाले. बस बस, इथं खाली बस. बस, आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नको. ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. ओम ह्रीं ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. ओम ह्रीं ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. ह्रीं ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा.
तू आता जिंगरोबाच्या छत्रछायेखाली आहेस. बघ बघ प्रियतात मी चौ बाजूनी पिंगा घालताय. आता बघ आज काय करते ते. ओम ह्रीं ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. नजर नाही काढायची, नजर काढायची नाही. इकडे बघायचं, माझ्या डोळ्यात बघायचं. जास्त चतुराई नाही पाहिजे. हा बघ बघ इथं बघ. बघ जमीन हळूहळू वर जायला लागलीये. आभाळ खाली येते जमिनीला गिळायला. बघ बघ आमच्या डोळ्यात आभाळ बघ. राया मी खोल खोल डोहात जाते असा मला भास होतोय. विठुराया यातून मला बाहेर काढ. मला संमोहित नाही व्हायचंय. निर्जीव कठपुतली व्हायचं नाहीये. विठुराया विठुराया मी खोल ओढली जाते रे. डोळं नाही मिटायचे. डोळं मिटलंस तर जीव घेईन. रमाई, अगं मला काही कळतच नाहीये. ही रडूबाई रोज मुकाटानं सगळं ऐकून घ्यायची. आज जणू काही तिला शिंगच फुटली आहेत. सगळ्यांना उगाळून प्यायल्यासारखी वागतीये. डोळ्यात डोळे घालून बघतीये. आणि बघितलंस ना, तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसतीये. हो ना. अहो सासूबाई, आम्ही म्हणजे मी आणि अमुना वंश सकाळी तिला ओरडलो तर उसरीत 2 पेले दूध निर्लज्जासारखी प्यायली. हो, तिच्या वागण्यात खरंच खूप बदल झालाय. हो, काका तर म्हणत होते की पुढ्यात न येता तिने माझ्यावर बाजी मारली आणि सावकारांना जिंकून घेतलंय. रमाई, एका रात्रीमध्ये असं काय घडलं असेल ग की सकुपार बदलूनच गेली? गप्प बसा जरा. तुम्ही दोघी नुसता विचारच करा. मी तुमच्या 2 पावलं पुढे आहे. तुम्हाला काय वाटलं मला दिसत नाही? पण माझी नजर तुमच्यापेक्षा तीक्ष्ण आहे. सखूमध्ये झालेला हा अभद्र बदल मी बाबाजी महाराजांना जाऊन सांगितला. आणि ताबडतोब सखूला मठात बोलावून घेतलंय. अगं बाई, आणि मी सखूला मठात पाठवलं सुद्धा.